साबिर भाई दलवी, इनके माध्यम से स्वागत किया जाएगा। इसके बाद आइए सिद्दीक भाई कर्नलकर, मजहर भाई दलवी, आपको भी आना है। हशीम मुल्ला, आइए। सिद्दीक भाई कर्नलकर, आपको आना है। बिल्कुल मैच ऑन रखनी है। हशीम मुल्ला, रहीम भाई दलवी, आइए रहीम जी दलवी, रहीम दलवी। इसके बाद मेहताब मुल्ला, यस मजहर भाई दलवी का स्वागत है। मेहताब मुल्ला आइए, आपका भी स्वागत है। आदिल दलवी, इसके बाद आदिल दलवी। नकीब आइए, नकीब आपका भी स्वागत है। यस समीर भाई, आइए समीर भाई, थोड़ा साइड दीजिए, फोकस करना है कैमरामैन। आइए समीर भाई दलवी का भी यहां से स्वागत किया जाएगा। अब्दुल्ला दाखवे, यस अब्दुल्ला दाखवे आइए, पर्दे के पीछे का हीरो। जुएब दाखवे, जुएब दाखवे आइए, आपको भी आना है। हमजा दाखवे, ओएस रसालकर, आइए जो नाम दे रहा है। मकसूद भाई दाखवे आइए, यस मकसूद भाई दाखवे। शारिक दलवी, आइए तीनों भाई, शारिक दलवी, अमश दलवी, अफान मुल्ला, यस आइए तीनों भी, तीन भाई और तीनों तबाही। शारिक दलवी जल्दी आइए, अमश दलवी, अफान मुल्ला। यस आइए शारिक दलवी, अफान मुल्ला, मेहताब मुल्ला, आइए मेहताब मुल्ला, सब का नाम ले रहा हूं। देख जल्दी जल्द आना है आपको, फौरन सम्मान किया जा रहा है। साबिर भाई दलवी है, इनके शुभ हस्ते फौरन आना है, जिसके नाम लिया हो। यस मुसैब दाखवे, इसके बाद स्वागत किया जाएगा मुसैब दाखवे। ये शारिक दलवी आइए, अफान मुल्ला, अमश दलवी फौरन आना है। यस तीनों भी एक साथ। अमश दलवी देखिए मैच भी चालू है, जल्द से जल्द आपको आना है। अफान मुल्ला फौरन, यस अफान मुल्ला के बिहाफ में मकसूद दाखवे रहेंगे। यस क्या बात है, यशन कैद कीजिए कैमरे में। तीन भाई तीनों तबाही, यस यस। तो जिसका नाम कोई आया नहीं है तो वो फौरन इस मुकाबले के बाद आइए। अमजद भाई दलवी नहीं आए, रहीम भाई दलवी आप भी नहीं आए। अमजद भाई दलवी और रहीम भाई दलवी, माजिद भाई दलवी जिन्होंने हमें ट्रॉफी स्पॉन्सर की, आइए माजिद भाई दलवी, माजिद भाई दलवी आइए, जिन्होंने हमें ट्रॉफी पुरस्कृत की है। माजिद भाई दलवी आपको भी आना है। समी मुल्ला, रिहान दलवी, खालिद दलवी, आइए खालिद आ जाओ फटफट। यस खालिद दलवी, रिहान, समी मुल्ला आइए, सिंगल सिंगल किया जाएगा आपका। बॉल बॉय खालिद दलवी, यस स्वागत किया जाएगा। साबिर भाई यंग टैलेंट, यंग स्टार आने वाले, इसके अंदर आयशा स्पोर्ट्स में खेला जाएगा। मुशर्रफ पालोबा भैया आइए, आपका भी स्वागत है। मुशर्रफ पालोबा, समी मुल्ला, यस भैया आना है, फास्ट आना है आपको। यस इसके बाद रिहान दलवी, आइए रिहान दलवी, जिसके मैंने नाम पुकारा हो आपको फौरन आना है। रिहान दलवी, यस माजिद दलवी, आइए माजिद जी दलवी। आदिल दलवी हो गया। यस बासित रासलकर, आइए बासित रासलकर फौरन आना है आपको। अरफात दलवी टेली, आ जाओ जल्दी जल्दी, मुकाबला देखिए, मैच ऑन है, जल्द से जल्द समाप्त करना है। यस माजिद भाई की बिहाफ में उनके चिरंजीव यानी कि आइए अरफात, अरफात दलवी जल्द से जल्द आना है।
यस अरफात दलवी का स्वागत किया जा रहा है, देख सकते हैं। और इसके बाद माजिद भाई दलवी इनके बिहाफ में यानी कि उनके फर्जन यस मुइज इनका स्वागत किया जाएगा। बिल्कुल शॉल पुष्पगुच्छ और दमदार ट्रॉफी इस राजा शिव छत्रपति की चैंपियंस ट्रॉफी की एक जाकिर दलवी, आइए जाकिर जी दलवी, यस आपको आना है हमारे जाकिर जी दलवी। जाकिर जी दलवी आपको आना है। धन्यवाद साहेब, प्रत्येकाचा सन्मान होतो या स्पर्धेमध्ये। वेगवान बॉल टाकला गोलंदाज त्या ठिकाणी संदेश पाटील यांना आपण पाहता। कानपोलीचा हा खेळाडू सध्या धावा स्कोर कार्ड वरती आहे त्या ठिकाणी 26 आणि नुकताच एक झेल टिपला होता मंचावरती सम्रान दाखवे या खतर आमच्या प्रेक्षकांनी आणि ते आयोजक देखील आहेत आणि त्यांच्यासाठी कर्नाला विभाग प्रीमियर लीगचे लाईव्ह स्पॉन्सर्स विश्वासभाई पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आले। विश्वासभाई लक्ष द्या आमच्यावर, खरं तर तेही या स्पर्धेचा आनंद घेत आहेत मंचावरून। त्यांच्या वतीने एकत्र 500 रुपयाचं पारितोषिक आलं या खेळाडूला जे कर्नाला विभाग प्रीमियर लीगचे लाईव्ह स्पॉन्सर्स होते त्यांच्या वतीने। काय फटका मारलाय, मला वाटतं 2-2.5 वर्षानंतर आणि साबीरभाई यांच्याकडून देखील सम्रान दाखवेसाठी 500 रुपयाचं पारितोषिक। क्या बात आहे। A1 सरपंच साबीर शेठ दळवी यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय। खरं तर तळोजा MIDC परिसरातील हे दोन संघ एकमेकाच्या विरोधामध्ये खेळत आहेत आणि योगायोग बघा 12 नाईट स्पर्धा आणि जवळजवळ 2-2.5 वर्षानंतर हे संघ एकमेकाच्या विरोधामध्ये येताना आपण पाहिलं आणि ज्यामध्ये पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत 33 धावा या धाव फलकावरती आपण लागताना पाहताय। चांगली बॅटिंग चांगली भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये होताना पाहिली। स्विचचा प्रयत्न होता, पायात टाकला बॉल, स्टान्स बदलला, परंतु इथे मात्र हँड अँड कोऑर्डिनेशन योग्य नव्हतं रोहित पाटील या खेळाडूचं, त्याचमुळे 1 रन मात्र मिळेल। तर मान्यवरांचं आगमन आदरणीय बाळूदादा चंद्रकांत शेठ पाटील ज्याने आम्हाला या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिलंय। या विभागाचे भारतीय जनता पार्टीचे दमदार युवा नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आदरणीय बाळू शेठ यांच्या ठिकाणी आगमन, समाजसेवक उद्योजक त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत। यॉर्करचा प्रयत्न फुल लेंथ वेगात टाकलाय आणि इथे मात्र अजून एक डॉट। सेकंड ओव्हर कंप्लीट, 2 ओव्हरचा खेळ संपत असताना टीमची धावसंख्या धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे 34। मला वाटतं या स्पर्धेचं हे 7वं पर्व आहे आणि पहिल्या पर्वापासून बाळूशेठ पाटील यांनी क्रिकेटसाठी मात्र चांगलं योगदान दिलंय। सातत्याने हे मैदान साबीर शेठ दळवी यांना उपलब्ध करून दिलं आणि या मैदानावरती या परिसराची नामांकित स्पर्धा आपण सध्या पाहत आहे। राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 हे पर्व 1 ओव्हर बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये, आपण त्यानंतर स्वागताकडे जाणार आहोत। मंचावरती आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे पेण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष निवृत्तीभाऊ पाटील, त्यांचं आपण नक्कीच स्वागत या ठिकाणी करणार आहोत आणि त्याचबरोबर आमचे मित्र परेशभाई पाटील या जोडीचा आपण एक विशेष सन्मान या स्पर्धेनिमित्तानं करणार आहोत। JD मोकल RTO मध्ये कार्यरत आहेत परंतु सातत्याने एक दमदार पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये राहिले साई गावचे आमचे मित्र ज्यांच्या माध्यमातून कानपोली संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय। सातत्याने चांभारली संघाला ते पुरस्कर्ते राहिले आहेत परंतु आज त्यांनाही आपण या स्पर्धेचा आनंद घेताना पाहता, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। लास्ट ओव्हर 11 स्टार तारा या संघासाठी तर हा मैदान लकी आहे, कारण हा संघ आता चॅम्पियन बनण्यापासून 1 पाऊल मागे आहे। त्याने थेट फायनल मध्ये धडक मारली, अजून एक सामना त्यांना जिंकावा लागेल चॅम्पियन बनण्यासाठी। तर एका बाजूला यातला विनर संघ पुढे जाईल आणि तो तारा संघासोबत खेळ। गतवर्षीचा खतर आपण पहिला रनरअप संघ राहिला तारा संघ, देसाई संघ त्या ठिकाणी चॅम्पियन बनला होता आणि पुन्हा एकदा संधी आहे। यॉर्करचा प्रयत्न होता, रोशन साळुंके हा खेळाडू आलाय आणि एक दमदार असा अष्टपैलू खेळाडू रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचा युवा रायगड या संघाचं नेतृत्व त्याने अनेकदा केलंय। दमदार त्याच्याकडे अनुभव आहे आणि या षटकामध्ये त्याला कमबॅक करावं लागेल। भागीदारी फार महत्वाची राहील। 10 मध्ये 28 वरती घेतो रोहित पाटील हा खेळाडू आणि त्यांच्या बरोबरीने चेतन पाटील हा खेळाडू 3 मध्ये 7 वरती खेळतोय। आदेश मते थोडासा इंजुर्ड आहे। फुल टॉस बॉल मिस झाला पण तो मागे चाललाय। योगेश पाटील यांना हा बॉल अडवता येणार नाहीये आणि इथे मात्र चौकार। 3 लगातार षटकार फलंदाजाने मारले तर JD मोकल यांच्या वतीने 1000चं पारितोषिक आलंय। 3 लगातार षटकासाठी हे पारितोषिक आलंय। या स्पर्धेमध्ये कदर आमाश दळवी यांची प्रचंड मेहनत असते। खरं टीम गोळा करणं बऱ्याच गोष्टी मंडप डेकोरेशन कार महत्वाचा भाग होता या स्पर्धेचा आणि त्याचबरोबरने अंपायर्स कॉमेंटेटर त्यांना इन्व्हाइट करणं
सर्व गोष्टींची जबाबदारी ते मात्र सहजगत्या लिहिल्या. पेलताना पण त्यांना पाहिलं गेले कित्येक वर्ष. साबीर शेठ दळवी यांच्या खांद्याला खांदा लावून तर काम करणारी ही मंडळी, त्यांचा एक विशेष सन्मान आता आपण मंचावरती पाहिला या स्पर्धेच्या निमित्ताने. 40वा धाव फलकावर 40 लॉस ऑफ 0. 40वा धाव फलकावर शेवटचे 3 बॉल त्या ठिकाणी बाकी आहेत अंतिम षटकातील. हायवे किंग हॉटेल एंड कडून मात्र हे षटक तुम्ही पाहू शकाल. याही वेळेला वेगात बॅट फिरली, परंतु इथे देखील पुन्हा आपण पाहिलं तर हँड अँड आय कॉर्डिनेशन नाहीये आणि स्वतःहून विकेट फेकण्याचा प्रयत्न रोहितने केला होता कदाचित त्या ठिकाणी. आणि त्याच वेळा आपण पाहिला थ्रो आला ऑन दी स्टंप्स. जर का हा थ्रो आला असता तर कदाचित रोहितला परतावं लागलं असं. आणि इथे आपण पाहिला ओव्हर थ्रोचे एक रन ऍड होईल. टोटल धावा लेग बायच्या स्वरूपात 2 अतिरिक्त या ठिकाणी मिळतील घोट टीमला. चांगलं कमबॅक घोट संघाने यंदाच्या अंगामध्ये अगदी शेवटच्या क्षणांमध्ये केलेला आहे. काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी याही टीमची राहिली. सुरुवातीला त्यांच्याही वाट्याला प्रचंड संघर्ष राहिला, पण एका बाजूला कानपोली ग्रामीण क्रिकेट मधला महासत्ता. वॉट शॉट, अप्रतिम, स्वतःला झोकून दिलंय. फोर्स करत असताना बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचले आणि झोपून हा षटकार मारला लॉंग ऑफच्या बाहेर. रोहितने षटकार. इम्प्रोव्हायझेशन दाखवत असताना फटक्यामध्ये रोहित पाटीलचं पुन्हा आक्रमण. यावेळेला पायातला बॉल स्क्वेअर लेग कडे उडवलाय. इट्स आउट ऑफ दी पार्क. 6 धाबा षटकार आणि पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. 54 धाबा धाव फलकावरती आल्या. 55चं टार्गेट चेस करायचं आहे. या अगोदर आपण एक विशेष सन्मानाकडे जातोय. क्रिकेटचा खेळ असू द्या किंबहुना बॉडी बिल्डिंग क्षेत्र असू द्या, समाजकार्य असू द्या किंवा राजकारण असू द्या, शैक्षणिक क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये दमदार योगदान देणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व पेण नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके आदरणीय निवृत्तीभाऊ पाटील यांचा विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या निमित्तानं घेत आहोत. तर त्यांना विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. निवृत्तीभाऊ पाटील सबसे कातील, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. बघा आताही आम्हाला वाटतं ते 25 प्लसचे आहेत. एवढी खरं तर चांगला फिटनेस त्यांचा आहे. टेन्शन आम्हाला येतं कधी कधी त्यांच्याकडे बघून, कारण अशी फिटनेस प्रत्येकाची असायला हवी. आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी केला. साबीर शेठ दळवी यांच्या शुभ हस्ते सरपंच कर्णाला ग्रामपंचायत एकदा जोरदार टाळ्या उद्या निवृत्तीभाऊ पाटील यांच्यासाठी. उपनगराध्यक्ष पेण नगर परिषद त्यांचा हा सन्मान या मुख्य अतिथी मंचावरती केला जातोय. आणि त्याचबरोबर आमचे मित्र परेशभाई पाटील पेण टेनिस क्रिकेटचे अपडेटर आणि जबरदस्त युवा उद्योजक, त्यांचा एक विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये केला जाईल. आणि नगराध्यक्ष साहेब उद्यापासून आमची स्पर्धा चालू होईल नाईट. आपण आवर्जून या स्पर्धेला भेट द्या. तर या ठिकाणी सन्मान केला तो परेशभाई पाटील यांचा. कालच ते रायगड प्रीमियर लीग मध्ये शेवटच्या सामन्यापर्यंत होते आणि काल पेणकरांना मान मिळाला चॅम्पियन बनण्याचा. सिल्वर ट्रॉफी 2 किलो करत वजनाची हर्ष पितळे यांच्या वीर मराठा जोहे संघाला मिळाली. आधी केले दुग्ध शर्करयोग निवृत्ती बाबू आपण मंचावरती आसनस्तवा. परेशभाई आपण देखील आसनस्तवा. आपलं मनपूर्वक स्वागत. हाशिम मुल्ला यांचा आपण सन्मान घेणार आहोत. तर आदरणीय डॉक्टर साहेब यांचं या ठिकाणी आगमन. खरंतर आरिफ डॉक्टर साहेब म्हटलं की आपल्या समाजासाठी दमदार योगदान देणारे खरंतर एक समाजसेवक डॉक्टर म्हणून त्यांच्याकडे आदरानं पाहिलं तर त्यांचं या ठिकाणी आगमन. त्यांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्तवा. हाशिम मुल्ला यांचा सन्मान केला जातोय या स्पर्धेमध्ये. त्यांचंही स्वागत. आणि त्याचबरोबर आमचे दमदार युवा समालोचक सैफ लोरे, त्यांचा एक सन्मान आपण इथे घेणार आहोत. तर या स्पर्धेमध्ये त्यांनी एक वेगळी छाप सोडली. तर सैफ लोरे यांचा सन्मान केला जाईल. सैफ खरं तर आमची सुरुवात या स्पर्धेमधून झाली. सुरुवातीला नाईट स्पर्धांमध्ये या परिसरामध्ये समालोचक म्हणून ओळख या स्पर्धेने आम्हाला दिली. आणि मला आठवतं पहिल्याच वर्षामध्ये आम्ही एक शो मॅच देखील ठेवला होता. समालोचक त्या स्पर्धेमध्ये खेळले होते आणि आपण देखील आज या स्पर्धेमध्ये चांगलं समालोचन केलं. त्याबद्दल तुम्हालाही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये व्हॉइस ऑफ IPL महाराष्ट्राचा बुलंद आवाज नवे तर भारतातील एक स्पोर्ट्स कॉमेंटेटर म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं ते आदरणीय कुणालजी दाते सरांचा देखील आपण आवाज या स्पर्धेमध्ये ऐकताय. आणि त्याचबरोबर आमचे मित्र समालोचक चेतन गावन, आणखीन एक युवा समालोचक मराठी समालोचक, त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 3000 JD मोकल यांच्या शुभ हस्ते पाठवून दिलं जाईल. तर चेतन गावन आणि त्यानंतर आमच्या अमित पाटील, आणखीन एक दमदार युवा समालोचक तारा गावचे, त्यांचा सन्मान केला जाईल. अमितजी पाटील आपण देखील या. आणखीन एक राष्ट्रीय भाषेमध्ये प्रभुत्व असणारे दमदार
समालोचक त्यांचा सन्मान केला जाईल. आणि त्या अगोदर एक विशेष सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये आज खऱ्या अर्थाने त्यांची उपस्थिती आपण पाहिली. बिझी शेड्यूल असताना देखील या स्पर्धेमध्ये त्यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकताय. व्हॉइस ऑफ IPL, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, गोड आवाज, अशी कोणती स्पर्धा नाहीये जिथे कुणाल दाते सरांचं नाव नाही. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या कुणालजी दाते सरांसाठी. मला वाटतं ग्रामीण धमाका बिग बॅच ही स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर आदरणीय कुणालजी दाते सर, समालोचक त्यांचा हा सन्मान. धन्यवाद. कारण या स्पर्धेच्या आठवणी त्यांच्याही खरं तर मनाशी बिलगलेल्या आहेत. कारण ओपन क्रिकेट जेव्हा झालं, कृष्णा सातपुते यांची मुलाखत त्यांनी पाहिली. चला, एक लाईव्ह टेलिकास्ट टीम मेंबर आपला सन्मान केला. 24 लाईव्ह इव्हेंट 3.5 लाख सबस्क्रायबर ज्या चॅनलने पूर्ण केले. पार्टनरशिपचा प्रयत्न होता. पहिलाच बॉल प्रीतम पाटील साठी. आदेश मते डाव्या हाताला त्याला इंजुरी झाल्यामध्ये बॉलिंग तो करू शकतो आणि त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करत असताना तलोजा MIDC मधील हे दोन संघ. चला, लाईव्ह टेलिकास्ट टीम मेंबर एक या आणि त्याचबरोबरने आपण लगेच मॅच करत जातो. ऐकूया कधी या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आवाज आदरणीय कुणालजी दाते सरांचा. धन्यवाद. कडक शॉट आलाय. 6 धावा आलेल्या आहेत. रोशन पाटील सरांचा आवाज ऐकला तुम्ही पहिल्या सत्रामध्ये आणि नक्कीच त्यांची सासरवाडी आहे घोट म्हटल्यानंतर. आणि सध्या त्या टीमच्या समोर टार्गेट आहे 55 धावांचं, 55. दुसऱ्या बॉलवर सिक्सर आलाय. प्रीतम पाटील, रोशन साळुंके ही जोडी सध्या मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी. प्रीतम, रोशन साळुंके नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होतोय. टार्गेट मोठं आहे, 49 धावा करायच्या 16 बॉलमध्ये. हा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे रनआउटची संधी आहे, तोपर्यंत एकही धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक आदेश मते. एक मोठं नाव आहे कानपोली टीमचा जर आपण उल्लेख केला तर सध्या गोट टीमच्या विरुद्ध खेळत असताना या महत्वाच्या सामन्यामध्ये. सर, एक विशेष सन्मान आपण या ठिकाणी घेतो. आमच्या परिसरातील आणखीन एक दमदार युवा समालोचक तारागावच्या अमित पाटील, त्यांचा सन्मान केला जाईल. राष्ट्रीय भाषेवरती प्रभुत्व असणारे अप्रतिम समालोचक अमित पाटील यांचा सन्मान. डीजे जनरेटर व्हॅनचे प्रोप्रायटर चेतन, त्यांनाही विनंती राहील आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. चला चेतन या प्लीज, आपला विशेष सन्मान केला जाईल आणि पुन्हा उद्या 5 दिवस तेही आमच्यासोबत जॉईन राहतील. कारण मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन तुम्हाला उद्याच्या रात्रीपासून या क्रीडांगणावरती पाहायला मिळेल. बरोबर 1 एप्रिलला स्पर्धेची शेवटची रात्र राहील आणि 2 एप्रिलला मात्र हनुमान जयंतीचा कार्यक्रम असल्या कारणाने हा शेड्यूल अगदी क्लोज ठेवला आम्ही. स्विंग अँड मिस, रोशन साळुंकेला थांबवलंय. आदेश मतेचं व्हेरिएशन, कटर जोरात टाका, त्याने बॉल हलकासा राईज झाला. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल त्या ठिकाणी टेक ऑफ घेताना विकेट किपरकडे ट्रॅव्हल होताना आपण पाहिला निर्धाव. चेतन पाटील हा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये त्या ठिकाणी पाहत आहे. कमबॅक करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये आदेश मते. यस, चांगली गोलंदाजी. परत एक वेळेला कटरचा वापर केलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळतो. हलकीशी अपील पाहायला मिळाल्याने स्पष्ट नकार पंचांचा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आलेल्या आहेत गोट टीमच्या खात्यामध्ये. बारा बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. सामना अंतिम टप्प्यामध्ये. करण पाटील गोलंदाजीसाठी 12 बॉल मध्ये 8 षटकार मारायचे आहेत. 48 धावांपर्यंत जर मजल मारायची असेल. पहिल्या ओव्हरमध्ये एक षटकार येऊन देखील फक्त 7च धावा करू शकलाय गोट संघ या मॅच मध्ये आणि त्यामुळे थोडासा बॅकफुटलाय हा संघ. टार्गेट या मॅच मध्ये मोठं सेट झालं होतं. 55चं लक्ष होतं 3 ओव्हरच्या मॅच मध्ये. अंपायरचा इशारा येतो वाईड बॉल. एक्स्ट्रा रन आता इथे मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 8. 47 धावांची गरज येणाऱ्या 12 बॉल मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये करण पाटील आला गोलंदाजीसाठी. शर्विल 11 कानपोली, आई गावदेवी कानपोली हा संघ मैदानामध्ये उतरलाय. चांगला खेळ केलाय कानपोलीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं कामोठे टीमच्या विरुद्ध आणि आता या मॅच मध्ये टीम घोटच्या विरुद्ध चांगली कामगिरी करतायत.
चांगला फटका ऑन साइडला दिशा दिली, गॅप मध्ये दोन फिल्डरच्या मधोमध फटका सजवला, डीप मध्ये काऊ कॉर्नर पर्यंत येऊन रोहित पाटीलने एक चांगली फिल्डिंग दाखवली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. डबलच्या मदतीने आता 45 धावा करायच्यात येणाऱ्या 11 बॉल मध्ये. 11 चेंडू आणि 45 धावा. धावा झाल्यात 10. 11 बॉल आणि 45 धावा. प्रीतम आणि रोशन साळुंके यांच्यावर दारोमदार असणार आहे. रोशन साळुंकेला देखील जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, तर या धावा होऊ शकतात. टर्न चांगला प्राप्त केलाय. पंचांचा इशारा येतोय. वाईट बॉल आहे, जास्त बाहेर निघालाय. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या नेल्सन आकडा 11. 1.1 ओव्हरचा खेळ संपलाय. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 धावा झालेल्या आहेत. सगळे 11चे आकडे सध्या पाहायला मिळतात आणि 11 बॉल मध्ये 44 करायचे आहेत. 4 पट धावा बॉल पेक्षा. बॅटची कडा, बॉल विकेट किपरच्या हातात जाईल. पहिली विकेट गारत. एक चांगला झेल टिपलाय कृष्णा पाटीलने. फलंदाज आउट. शाबीर भाई पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा निवडून येतील, पुन्हा निवडून येतील, पुन्हा निवडून येतील. शाबीर भाई पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं पुन्हा निवडून येतील. सो पहिली विकेट गारत. प्रीतम परतलाय. रोशन साळुंखे मैदानामध्ये खेळतोय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये दाखल होतोय. अनिकेत मडवी. टीमची धावसंख्या 11. नेल्सन आकड्यावर पहिली विकेट गारद झाली आहे. 11ला 1 अशी परिस्थिती आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 बॉल मध्ये 44 धावा करायचे आहेत. या मॅच मध्ये शेतकरी कामगार पक्ष बारापाडा पुरस्कृत साबीरजी दळवी साहेब यांच्या माध्यमातून आणि यासर दाखवे यांच्या माध्यमातून या क्रिकेटचं आयोजन करण्यात आले. राजा शिवछत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 पर्व 7 तुम्ही अनुभवताय. आणि आता नवीन फलंदाज अनिकेत आलाय फलंदाजीसाठी, परंतु समोर गोलंदाजी अप्रतिम चांगली राहिली. आतापर्यंत दबाव बनवलाय गावदेवी घोट या टीमवर. राऊंड विकेट परत एक वेळा कटर जास्त बाहेर निघतोय. पंचांचा इशारा वाईट. धावा वाढतायत. धावा झाल्यात 12. 43 धावांची गरज आहे. 10 बॉल मध्ये 43. कारण पाटीलने नक्कीच गोलंदाजीमध्ये लाईन आणि लेंथ चांगली ठेवली आहे, परंतु दिशा थोडीशी भरकटतोय. पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघतोय. लेग कटरचा प्रयत्न, जास्त बॉल वळतोय. यावेळेला बॅटची आतमधली कडा सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ते पाहायला मिळेल. आता 9 बॉल मध्ये 43 करायचे आहेत, म्हणजे 9 बॉल मध्ये 7 षटकार तुम्हाला मारावे लागणार आहेत जर तिथपर्यंत पोहोचायचं असेल गावदेवी घोट. त्याच्यामुळे बॅकफुटला चाललाय हा संघ. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये करणने कमालीची गोलंदाजी केली होती आणि त्याचमुळे मी मगाशी म्हटलं होतं कानपोली संघ चर्चेमधला संघ आहे मागच्या काही वर्षांमध्ये. शॉर्ट बॉलचा वापर केला. परत एक वेळा टर्न चांगला प्राप्त झालाय. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन. अथर्व एंटरप्राइजेस कानपोली भोलेनाथ पाटील यांच्या माध्यमातून नेहमीच या टीमला पुरस्कृत केले गेले. 1 फॉर दी ओव्हर ही वॉर्निंग आता गोलंदाजाला इथे दिली जाते. 9 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे या महत्वाच्या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय 24 लाईव्ह इव्हेंट्सला या स्पर्धेचे टेलिकास्ट. याही वेळेला हा चांगला बॉल मी मध्ये पडल्यानंतर सरळ गेला विकेट किपरच्या हातामध्ये. खांद्याचा वापर करत असताना करण पाटील हा डॉट बॉल आणि चांगला राईज होत गेला विकेट किपरच्या हातात. प्रत्येक डॉट बॉल आता दबाव बनवेल बॅटिंग करणाऱ्या टीमवर, म्हणजेच गावदेवी घोटवर. फक्त 13 धावा झाल्यात. 10 बॉलचा खेळ संपलाय. हाय बॉल बॉडी लाईन फुटवर्क नाहीये. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न. हाईट फॅक्टर सांगतायत पंच उसळी जास्त होती या बॉलवर, त्यामुळे डॉट बॉल. 7 बॉल 42 धावांची गरज. आता 7च्या 7 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर मारावे लागतील. वैयक्तिक पारितोषिकांमध्ये सेमीफायनल पर्यंत सगळे पारितोषिक दिली जाणार आहेत. लक्षात घ्या, सेमीफायनल पर्यंत तुमच्या धावा, तुमच्या विकेट, सगळ्या गोष्टी काउंट होतील. पंचांचा इशारा. इथे मात्र षटक समाप्तीचा ओव्हरची होते समाप्ती आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉल मध्ये धावा करायचे 42. सरपंच पदावरी कर्नाळा गावाची विकास कामे शाबीर दादाने केली हो भारी. शाबीर दादाने केली हो भारी. शाबीर दादाने केली हो भारी. उंच भरारी गरुडा परी घेतली सरपंच पदावरी कर्नाळा गावाची विकास कामे शाबीर दादाने केली हो भारी.
सहा बॉल मध्ये धावा करायचे आहेत 42. ऑन साइडला दिशा दिली. आता औपचारिकता राहील आता या मॅचची, कारण या सामन्यामध्ये पूर्णपणे वरचढ आहे संघ. सध्या तरी शर्विल 11 कानपोलीचा या मॅच मध्ये दबदबा निर्माण केलाय त्यांनी. गावदेवी घोट संघ आता पिछाडीवर आहे. 5 बॉल मध्ये 41 धावा करायचे आहेत. आणि नेक्स्ट मॅच मध्ये तारा संघ प्रतीक्षेतच आहे, कुठचा संघ येईल त्यांच्या अगेन्स्ट. बॉल हवेत आहे. परत एक वेळा संधी निर्माण झाली आहे. गोलंदाज चेतन खाली येतोय. कॅच पकडलाय, फलंदाज बाद. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गज शाबीर भाई दळवीर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या कर्नाळाचे सरपंच ते नाव गज शाबीर भाई दळवीर. शाबीरभाई दळवी यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन अंतिम टप्प्यामध्ये आता स्पर्धा चालली आहे. 4 बॉल मध्ये 41 धावा करायचे आहेत. मागच्या वर्षी देखील आपण पाहिलं होतं की संघ रनरअप राहिला होता ताऱ्याचा. या वर्षी परत ते फायनलला पोहोचले आहेत. मागच्या वर्षी जय वागेश्वर देसाई संघ फायनल जिंकला होता. तो संघ या स्पर्धेच्या बाहेर लवकर गेला, परंतु यावेळेला आणखीन एक संघ पुढे आलाय. त्या संघाचं नाव आहे कानपोली. तळोजा MIDC परिसरातले दोन्ही संघ 2.5 वर्षानंतर एकमेकांच्या विरोधात खेळतात, परंतु सध्या पारड जळ आहे कानपोली या टीमचं. खोलवर टप्प्याचा बॉल यॉर्करने त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. फलंदाज प्रसाद पाटील आउट. घरी कर्नाळा विभागाची शान घेऊन कर्तव्याची चाल. शाबीर भाई दळवीर आहे रायगड जिल्ह्यात मान. आहे रायगड जिल्ह्यात मान. आहे रायगड जिल्ह्यात मान. घरी कर्नाळा विभागाची. विकेट आली आहे. प्रसाद देखील शून्यावर आउट होतोय. आता 14ला 3 अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. सबशेल अपयश आलंय बॅटिंगला देखील आणि गोलंदाजांना देखील, कारण सगळ्यात मोठं टार्गेट सेट झालं. 3 ओव्हरमध्ये 55 धावा म्हणजे एक मोठं टार्गेट आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 14ला 3 अशी परिस्थिती आहे. 15 बॉलचा खेळ संपलाय म्हणजे बॅटरने देखील धावा केलेल्या नाहीयेत. हा फटका बैठक मारलाय. फ्लॅट चाललाय. फ्लॅट अँड फ्युरियस बॉल जाईल. एक टप्पा घे सीमा पार. 4 धावा मिळतील. चौकार. शाबीर भाई पुढे जातील. मोठे पुढारी संघ येतील. जनतेच्या आशीर्वादाला पुन्हा निवडून येतील. पुन्हा निवडून येतील. औपचारिकता आता या मॅच मध्ये चौकार आलाय. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हाई बॉल चांगला खेचला आउटसाइड ऑफ स्टंप मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4 धावा इथे मिळताना दिसतील. आता मात्र संघर्ष पूर्ण एक चौकार पाहायला मिळतोय. 33 धावांची गरज आहे. लास्ट बॉल शिल्लक आहे. 1 बॉल 33. चला आता फायनल मॅच. टॉस साठी उपस्थित राहायचंय टीम तारा. या मॅच मधला विजेता. लास्ट मॅच राजा शिव छत्रपती चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मॅच आता तुमच्या भेटीला येईल. 3 षटकांचा तो सामना असेल. 1 बॉल 33. बॅटची कडा घेतली आणि इथे मात्र सामना फिनिश. 32 धावाने हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन टीम कानपोली. 32 धावाने एक भव्य विजय मिळवलाय सेमी फायनल मध्ये आणि फायनल मध्ये थेट प्रवेश केलाय. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील. 13 बॉल मध्ये 40 धावांची खेळी केली. रोहित ठरलाय सुपरहिट. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच रोहित पाटील. उंच भरारी गरुडा परी घेतली सरपंच पदावरी.